नाही नाही म्हणली चिचणीला जाताना वांगी आणावं लागते एखाद म्हणली. अहो मी टाइम बाव लावलं होतं वा तराव नाद करायचं नाही हो का दाव तू हो का पाठीवर वांगी निघली पाठीवर. तरी त्या दिवशी बायका खुरपायला आलते आपल्या हात लसूण खुरपून घेतला त्यांच्याकडून हो का लसूण त्यांना दिली बघा त्यांनी 4-5 काय नेली आणि अजून पिन गावती तीच बघा वाकून नीट बघा अजून वांगी गावती ती बर बारकी राहते तिकडून आले तोडू एकदा तर शेज लागली. पर वांगी घरची आली ती वांगी जर खाईना तर नारड्यात कुचणार आहे मी. अगं लावली ती म्या म्हणून खावा. मग बघ आता फुले कशी लागली अजून एक डोस दी वाटल्यास तर ती भाजी वांगी घरची आली ना मी वांगीशी दुसरं काय कालवणच करत नाही. पुन्हा म्हणते आज बी वांगीच आहे का आज बी वांगीच आहे कधी का खायची द्यायची शेजा पाजाऱ्याला तो नाही बारकच दिसलं मोठं पर बारकच आहे मोठं दिसलं आणि पुन्हा बारकं झालं काय. द्यायचं एकाच भावाला इकडं तिकडं 4-4 द्यायची चांगली वांगी ग्वाड आहे ती बघा मित्रांनो. तरी फवारा एक तू म्हणली की वांगी आणा लागते ती एखाद अहो ती मध्ये गारट्यानं पानं आखसली होती वांगी लागून दडून बसली होती एवढी वांगी हुडाकली का गावली बघा बारकी. नाही यांनी बाजारला चालल्यात आहे बघा म्हणलं थांबा वांगी सकाळी जरा पोराला शाळेला मागे. आल्यावर तो थोडी वांगी इथं. दिसली होती मला 2-4 म्हणलं थांबा मी बघून येते आधी गावते ती का वांगी. आज आता एवढी पाठी निघली पर कॅरेट बर एवढीच वांगी येते बघा 2च पाहिजे एवढं बारक पर कॅरेट बर वांग निघलं गेल्या वर्षी निघलं नव्हतं. अगं त्याला 10-26 टाकलंय पुन्हा शेणखत टाकलाय साईडनं आणि मेहनत करावं लागते हो. लसूण सगळ्यांचं लसूण तुम्हाला सांगतो असं नाहीत आपलं कसा लसूण ह्याकडं तर तरा तरा आला नसता नाद करायला नाही. अगं मी एवढं वप केलं नाव तर घेते का माझं कधी ग नाव कशाला घ्यायचं या सगळ्याला माहित आहे की. पालकाची भाजी अजून वांग्यात पालकाची भाजी लावली आहे बघा अजून हाय बघा ह्यात पालकाची भाजी भरपूर वांगी बरं किडकी नाही ती एक सुद्धा फवारा घेतला नाही. ही मला आपली फुलं उमललेली बघू आता. शी मला फवारा मार म्हणत होती पर मी नाही मारला म्हणली एक फवारा मारला का आटपडीतनं बाट डिगांशीतनं एखादं आणलेलं मग ती झालं आपसून बसली होती म्हणून म्हणतो. जाऊ दे की मरू दे ए पोरांनो जाऊ दे की पोर बघा खेळ करत बसती ती अशी गारट कमी आलं ते आता झालं. काय कशी आहे ती वांगी नाद करते काय जाई नसेल पाणी. नाद कराय नाही वांग्याचा दोरळा माझं गुलाबाचं पेरूला बघा डबल आता फुलं निघाला गुलाबाचं झाड बघा. गुलाबाची फुलं लावायची तिला का माझ्याशिवाय कोण लावणं झालं या हा होय हो का उद्या घालायचंय गुलाब आम्हाला. बघा मित्रांनो बघा लाल गुलाब आणि पिवळं गुलाब 2 झाड आणली ए सुना कशी उमाललंय बघा लावायची ती झाड लावायची आधीच फुलं आली ती बघा उद्या लय मोठं होणार आहे ती लय भारी मुलं ही उरलं या ही छान दिसणार आणि मोगऱ्याला पण मोगरा लागलाय की लागला त्याचं उमलं नाही खळे किती उमल की पोरं बघा पाणी घालती आता उद्या झाड लावायची परवा तिकडून आले ना तुम्ही काय करू नका इथं. आणि ही झाड कुठं लाव मित्रांनो घराच्या कुठं किचनच्या खोली समोर लाव का लांब पटांगणाला लाव तेवढं मी कन्फ्युज झालोय म्हणून झाड लावायला किचनच्या कडेला नको नको ना तुला अडचण येईल का अडचणीच नाही मोहरणं का वीज कटाई समोर चांगलं दिसत नाही. नाही तुला अडचण होईल का तुला अडचण होईल का तुझं तेच आहे खेळ पर आता जाऊ बाजार घेऊन आणि दळून आणायला. कुठं लाव का घरा पलीकडे लावतो आपलं माझ्या हाती तिकडे डोसक्याला टाक. अहो भाऊजी तुम्ही घरात लावली ना तर बाडीवर खाऊन तिथं घेत सकत नाही तुमचं गुलाब. 50 रुपयाला झाड आणली बघा मित्रांनो येताना फलटण मधनं आम्ही पुण्याहून येताना नाही 50 दिली सगळी असू द्या पोरं आहे ती मोगरा बेगरा आपलं सणासुदीला गजर घालतील आणि बायको बी आपली एखादी केसाला घालून फुल गुलाबाचं ही नवऱ्यानं माझ्या हौसानं पोरानं गाडी बशी करू ना गाडी लागते आणला नाही असती आणि त्याच्या जागा फिरवू नको हो मारीन बघ साईडला नवऱ्यानं माझ्या कधीच दिलं नाही मला पाण्यात कुंडू आणून तर बायको तुझ्यासाठी म्हणून काय टीव्हीत कशी गाजरा देते ती बायकोला आणून अगं केसात लावते ते अजून सगळं आजपर्यंत दिलंय तरी पण म्हणते नवऱ्यानं काहीच दिलं नाही हे असं असतंय बघा ज्या बायचा नवरा चांगला असतो का त्या बायला त्या नवऱ्याचं कौतुक वाटत नाही आणि ज्या बायचा नवरा चांगला नसतोय त्या नवऱ्याचं कौतुक करते हा लय अवघड आहे आमच्या घरात काय सांगायचं तुम्हाला असा खेळ चालाय काय बरकायचंय तुला मी माया करते नवऱ्याची खाया पिया चांगलं चुंगलं करून घालते आता ही भरून वांग करणार आहे मी अशी का करते सारखी मला हवा लागली का दाताला माझं दात कळकत्यात कशानं कळकत ते सांगा मग
आणि हो काही वांगी जवळनं बघा. एक नंबर वांगी. थांब थांब जरा जवळ जाऊ. ही वांग कसलं आहे? त्या वांग्याचं नाव काय? काटड वांग. अगं तुला विचारले का मी? नाही नाही वेगळं आहे ह्याचं नाव. त्या वांग्याचं नाव वेगळं आहे. त्याचं काय आहे नाव सांगा. शेंडा नाही सवय लागली आहे बघा एखाद्याला काय बोलायचं आणि काय नाही. हातून पडलं का ह्या वाटत जाऊन काटा येतं. नाही मी इथनं जाणार. हा? जाणार ना. तुला आजपर्यंत आलंय काय? वाकड्यात शिरण्याशिवाय आलंय काय? हा? जरा डोरलं सरळ घालत जागी. वाकडच कायम ठेवते मला. कुठे आहे? हा असं अयो चिमटा बसला की. चिमटा बसला की. जरा अहो, सरळ तुमच्यासाठी तुम्हाला लगीन झालंय दाखवाय काय करायचं लागतंय सांगा. काय करणार? हा? बायकोला हो का बायसनी डोरलं घाल लागतं हो का माझं लगीन झालंय हो का टिकलं लागते माझं लगीन झालंय हो का जुडवी घाल लागते ती माझं लगीन झालंय हो का बांगड्या घाल लागते ते लगीन झालंय सगळ्याला दाखवायसाठी. तुम्ही पण लगीन झालंय बायको आहे तुम्हाला दाखवायसाठी काय घालता? शिना का माझी बायको आहे म्हणून मी अख्ख्या महाराष्ट्रात सांगतोय. हा? दुसरी कशाला येते इथं? तू असताना बोल की आता. तू नाही माया करणार मग दुसरं लगीन करावं लागेल मला सुद्धा. कसलं माया करायची असते अजून मित्रांनो तुम्ही सांगा. 2 टायमाला करून खायला घालती या. हा लय नेसायची कांबूरनच होती या. अजून काय? अजून काय पाहिजे सांगा ह्याच नसते. हा दुखाय खुपाय लागला असं दाबती या. अजून काय? हा बर जाऊ द्या. टाइमपास न ग मला आपलं आणू द्या बाजार. करू आपलं मस्त पैकी वांगी करा आणि घेऊन या ती घेऊन आल्याशिवाय काहीच होत नाही पुढच्या बाजारात. तोड्यातली द्या एकाच भावाला वगैरे आबाजाला द्या थोडी थोडी वांगी. आणि शेजापाजाऱ्याला. एक 15 दिवसानं मित्रांनो या ना आपल्याकडची. आपण टप्प्याटप्प्याने या. नाही सगळी एक दिवशी येतात. सगळी एक दिवशी येऊ नका. एवढी वांगी निघली तर 4-4 देऊ मग. तुम्हाला किलो भर वांगी मी देतो बघा. गेल्या वर्षी ह्याच दिवसात मी आटपडी या बाजारात फुकाट कॅरेटवर वाढून वांगी दिलती. तुम्हाला हिडवी मी टाकला होता. ही कॅरेटवर वांगी निघली ती. आता इथलं सगळ्यांनी खाऊन दिली ती. आटपडीत जाऊन म्या फुकाट वांगी वरडून दिलती सगळ्यांनी किलो. आणि आलतो 9 रुपया घेता. तसा औंदा सुद्धा भरपूर निघली तरी देऊ. अननोन कॉलर आहे जरा थांबा. लागलं की हिला. कशाला? तिला छर फिरली का तशी करते रात्री पळून का नाही? पोरं बघा पोरं बिन आमच्याच मागे फिरती. अजून लय ती भांडी बिंडी धुई राहिली लागा. तुमची लय काम राहिली. जरा एक दिवस लेट जाऊया. डब ही धुतले तर कसं आहे बसल्या तर वाय उभं केलं तर. तेव्हा कशाला फपड बसाय कशाला ठेवताय आता? आणा दळणं आणा. आण दळणं. का मला एकट्याला एक त्रास करणार कोण धुते का कटायचं आकाला नेऊ का मग? चालेल तू रोज शाळेला दिगंची जाते. दिगंची आता रोज फिरते दिगंची म्हणजे नेऊ का आकाला समजून घेत जावा राहिला का ना? गोडील नेऊ काय? ती नाही येत. तिला उद्याला देवाला न्यायच्या या. उद्याला देवाला यायची ती. आका येते का? हा आता कोणाला न्यायचं माझ्या पुढं कोडं पडलंय बघा. हे असं असतंय बघा. 3 पुरी झाली का? मोना येते का? येते का? मोना बी वय म्हणते. आता कोणाला नेऊ डोसकं चालू ना. सगळेच म्हणते ती लय अवघड झालं यार. मला तर जायचं स्कूटीवर. हा राहू द्या. कोणीच येऊ नका माझ्या संग.